हा नाजच करायचं मी बघा. अतिशय पौष्टिक आणि रुचकर हा पराठा आहे. कांदा टोमॅटोचा पराठा आहे. हो, हो. कांदा टोमॅटोचा पराठा. थोडं बीटही आहे, तीळ आहे. इतका पौष्टिक नाश्त्याचा प्रकार तुम्हाला होतो सांगते. करून नक्की बघा चव. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खुसखुशीत कांदा टोमॅटो पराठा आहे. कांदा पाणी सुटू नये म्हणून काय करायचं, याचं आवरण खुसखुशीत व्हावं म्हणून काय करायचं, ढिगभर टिप्स आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण नवीन कोरक काकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. साहित्य काय घेतलं ते बघूया. 4 टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या. बीटचा तुकडा किसून घेतला. 5-6 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा. इतकंच साहित्य लागतं. घरामध्ये हाताखाली अगदी सहज उपलब्ध असतं. सगळ्यात आधी टोमॅटो घ्यायचं. बेसिकली आपल्याला टोमॅटोची प्युरी तयार करायची. यामध्ये बीटमुळे एकतर पराठा पौष्टिक होतो आणि याचं जे आवरण आहे त्याला रंगही खूप सुरेख येतो. म्हणजे नैसर्गिक रंग यायला मदत होते. लसूण, आलं आणि हिरवी मिरची. झाकण लावूयात. मिक्सरमध्ये एकदम बारीक प्युरी तयार करूयात. प्युरी तयार आहे. रंग बघा, बीटामुळे एकदम परफेक्ट रंग आलाय. आता यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आणि हे मिसळून घेऊया. रव्यामुळे काय होतं, पराठ्याचं आवरण जे आहे ते खुसखुशीत व्हायला मदत होते आणि दुसरं गोष्ट म्हणजे पराठा लाटताना तो खूप छान एकसारखा लाटला जातो. आता रवा एक 5 मिनिटं आपण या मिश्रणामध्ये फुलवून घेऊयात. 5 मिनिटं रवा व्यवस्थित फुलवून झाला. यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ. सध्या खूप नाही घालायचं, 1-1.5 कप बरोबर लागतं या प्रमाणात. चवीपुरतं मीठ मिसळायचं आणि लागेल तितकं गव्हाचं पीठ टाकून घट्टसर याचा गोळा तयार करायचा. चला, इथे कणिक मळून झाली. आता हे बघा, ही कणिक हलकीशी मऊ मळली. खूप घट्ट नाही, खूप सैलही नाही. आता यावर फुसफुस करायचं तेल थोडं, म्हणजे त्यावर आवरण कडक होत नाही. बरं, हा स्प्रे आपलाच आहे, मधुराज रेसिपीचा. मधुराजरेसिपीक्लब.com इथे जाऊन खरेदी करू शकता. अतिशय युजफुल प्रोडक्ट आहे, तुम्हाला सांगते. आणि गिफ्टिंगसाठी लो कॉस्ट मस्त ऑप्शन आहे. चला, आता हे झाकण ठेवलं आणि हे मुरवण्यासाठी एक किमान 15-20 मिनिटं ठेवूयात. तोवर कांद्याचं सारण करूयात. 2 कांदे उभे आणि असे पातळ चिरून घेतले. 2 ते 3 चमचे सातूचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, चमचाभर गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट आणि पांढरे तीळ. आता इथे हे सातूचं पीठ म्हणजे काय, फुटाणे येतात, ते फुटाणे मिक्सरला फिरवायचं, ते झालं पीठ. फुटाणे नसेल तर फुटाणे डाळ असते, ती मिक्सरला फिरवून ते पीठ घ्या किंवा सरळ बेसन भाजा, भाजलेलं बेसन घ्या. चला, आता सारण करण्याकरता उभा चिरलेला कांदा, यामध्ये लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, किचन किंग मसाला घेतला आहे, मिठामुळे काय होतं, कांद्याला पाणी सुटतं आणि मग ते मिश्रण ओलसर होतं. आता हे मिसळायचं आणि हे मिश्रण ओलसर होऊ नये किंवा जरी त्याला पाणी सुटलं तरी ते पाणी शोषलं जावं म्हणून यामध्ये हे पीठ लावायचं. चला, कांद्याचं सारण तयार आहे, कणिकही तयार आहे. पराठा लाटूया. ही कणिक मळताना बरोबर 1.5 कप पिठाचा वापर केला. आता या मुरलेल्या कणकेतून एक उंडा तयार करायचा. कणिक चिकट वाटत असेल तर सुक्या पिठामध्ये मिसळून मग उंडा केला तरी चालेल, पण माझ्या दृष्टीने हे परफेक्ट आहे. सो जे आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये बरोबर 1.5 कप गव्हाचं पीठ वापरलं. आता हे जे सारण आहे कांद्याचं, हे यामध्ये भरायचं. कितपत तुम्हाला आवडेल तितकं भरा. हा पराठा ना खायला खूप रुचकर लागतो, तुम्हाला सांगते. म्हणजे हे जे चटपटीत टोमॅटो, कांद्याच्या सारणाला चव छान, हलकीशी ती सातूची चव. आता हे बंद करूयात. जास्तीचं पीठ आहे हे काढायचं आणि याचा छानसा पराठा लाटूयात.
पराठा हे छान लाटला जातोय. मस्त छान असा एकसारखा लाटा पराठा, सरसरीत करा. कांदा बघा छान असा वर आला. आता ही बाजू आहे, ही बाजू बंद केली आहे. जी वरची बाजू आहे थोडे पांढरे तीळ पेरूयात, म्हणजे तो पराठा दिसायला सुरेख दिसतो. थोडीशी अशी कोथिंबीरही पेरायची. हे ना खूप अफलातून दिसतं दिसायला जेव्हा पराठा आपला भाजला जातो तेव्हा, त्यामुळे. आणि एनिवे तिळामध्ये कॅल्शियम खूप असतं, त्यामुळे असं पदार्थांमध्ये ते इन्क्लूड करावं वेगवेगळ्या पद्धतीने. पराठा आधी भाजून घेऊयात. सगळ्यात आधी थोडं तेल स्प्रे करते. लोखंडी तवा आहे म्हणून, म्हणजे काय होतं पराठा तव्याला चिकटणार. आता हे तव्यात घालताना ही तिळाची जी बाजू आहे ही बाजू आपल्याला वर घ्यायची आणि ज्या बाजूने पराठा बंद केलाय ती बाजू खाली जाते आणि व्यवस्थित मध्यम आचेवर खरपूस असा भाजून घेऊयात. खालची बाजू हलकी भाजत आली, पुन्हा थोडंसं तेल स्प्रे करूयात. बघा तेल एकसारखं स्प्रे होतं. आता हे वा, बहारदार का रंग आलाय बघा सुरेख. वा वा वा. दुसऱ्या बाजूने छान खरपूस असा भाजून घ्यायचा. वा 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 वा. हलका हलका फुलतो देखील हा पराठा बघा. आहा हा, पराठा बघा खरपूस असा भाजला गेला, बहारदार दिसतोय. तिळही खरपूस भाजले जातात. आता हा काढूयात आणि असा डिशवर ठेवायचा. लगेच खाणार असेल तर ताटात, नाहीतर असं जाळीवर. खायचा कसा? अरे सांगायची गरजच नाही आहे. गरम गरम खरपूस भाजलेला पराठा असाच छान लागतो. टोमॅटो आहे त्यामुळे चटपटीत आहे, बीट आहे, पौष्टिक आहे, आतमध्ये कांदा देखील आहे आणि ते कांद्याचं सारण ज्या प्रकारे केले इट्स काइंड ऑफ चटणीच आहे. त्यामुळे दहीची गरज नाही, लागलं तर सॉस किंवा लोणचं, चटणी, शेंगदाण्याच्या चटणीसोबत कमाल लागतो. पुन्हा भेटूयात अशाच खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.